नमस्कार. तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की हॉस्पिटलमधून कला घरी आलेली असते. तेव्हा आबा तिला म्हणतात की आता पथ्य, पाणी, गोळ्या, औषधाच्या वेळा व्यवस्थित पाळायच्या आणि काहीतरी पौष्टिक खायला दिलं तर चवीचा विचार करायचा नाही, निमूटपणे खायचं. कला हो म्हणून मान हलवते. फक्त एवढं लक्षात ठेव की एखाद्या पदार्थाची ॲलर्जी असेल तर ते खाऊ नको आणि याची सगळ्यांनी काळजी घ्या. सर्वजण हो म्हणतात. यावर अद्वैत म्हणतो की तिचं काय रुटीन आहे त्याप्रमाणे दिलं जाईल, काळजी करू नका. सरोशी म्हणते की काय पदार्थ वापरायचे आहे मी स्वतः लक्ष देईन. आबा अद्वैतला म्हणतात की तिला वर घेऊन जा, आराम करू दे. अद्वैत कलाला पकडून व्यवस्थित वर घेऊन जातो. तेव्हा सगळेजणही जातात. आबा रजनीला म्हणतात की एकदा कलाची तब्येत लवकरात लवकर बरी व्हायला पाहिजे, बस. रजनी म्हणते की कलाला पथ्य पाण्याचं सांगत होता, पण तुमच्या पथ्याचं काय? अहो, तुमच्या गोळ्या, औषध, पथ्य, पाणी हे पण सांभाळायला हवं ना. आब्बा हसून म्हणतात की माझी काळजी घ्यायला माझी सून आहे ना, मग मला कशाला टेन्शन. पण रजनी एक सांगतो, घरामध्ये कुठलंही वातावरण असलं तरी प्रत्येक सण साजरा झालाच पाहिजे. उद्या नवरात्री आहे ना, सगळी तयारी झाली आहे ना. यावर रजनी म्हणते की तुम्ही काळजी नका करू, उद्या घट बसूया आपण. आबा म्हणतात की एकदा देवीची घटस्थापना झाली ना, बघ सगळं चांगलं होणार. यावर रजनी म्हणते की आबा, आपल्या घरावरचे जे संकट आहे ना, हे लवकर दूर व्हायला पाहिजे. या सगळ्यामुळे मन अगदी अस्थिर झालं आहे. अहो, कला एवढी अचानक आजारी पडली, तिचं काही निदानही होत नव्हतं. पण नशीब ती शुद्धीवर आली आणि तिला डॉक्टरने डिस्चार्ज दिला. पण खरं सांगू का आबा, कलाचं हे असं आजारी पडणं, सोहमचं असं विचित्र वागणं, हे दिसताना जरी सरळमार्गी गोष्टी वाटत असल्या ना, तरी मनालाही हुरहुर लागली आहे. हे सगळं त्या. तेव्हा आबा तिला मध्येच थांबवतात आणि म्हणतात की शांत हो, सध्या चांगलं घडत आहे ना, आपली सून घरी आली आहे, चांगलंच आहे ना. अगं, ती लक्ष्मी या घरची, आता तिच्या पायगुणाने सगळी पीडा जाणार, काळजी नको करू. आणि आबा तिथून जातात. तर दुसरीकडे आपण पाहतो की अद्वैत कलाची खूप काळजी घेतो. तिला पाणी देत असताना कला नको म्हणते. यावर अद्वैत म्हणतो की जिना चढून आली आहे, दमायला झालं असेल, हे घे पाणी पी. कला पाणी पिते. अद्वैतच्या लक्षात येते की गोळ्या द्यायच्या राहिल्या. यावर कला म्हणते की पाणी प्यायच्या आधी तरी सांगायचं ना. अद्वैत म्हणतो की आजारपणात जितकं जास्त पाणी पिशील तितकं चांगलं आहे. अद्वैत कलाला गोळ्या देतो आणि म्हणतो की मी जे सांगेल ते सगळं ऐकायचं. यावर कला म्हणते की ठीक आहे, ऐकेन मी. अद्वैत तिच्या जवळ सगळं सामान ठेवून देतो. तिला जे काही लागेल तशी तो उद्याची तयारी करतो. कला म्हणते की सगळं ठेवून झालं. अद्वैतला आठवतं आणि म्हणतो की एक मिनिट, बिस्किट. अगं, तुला भूक लागली तर तुला लगेच मिळतील ना, फक्त हात लांब करायचा आहे. कला हसून म्हणते की चांदोबा, मला हवं ते ठेवलंय, नको तेही ठेवलंय, पण एक गोष्ट मिसिंग आहे, जी हाताशी असायला हवी. अद्वैत म्हणतो की कुठली? कला त्याला जवळ बोलवते आणि म्हणते की तुझं नाव अद्वैत चांदेकर नाही, अद्वैत काळजीकर असं असायला हवं. त्याचे गाल ओढून म्हणते की क्युटी आहेस आणि तोही तिचे गाल ओढतो आणि म्हणतो की झोप आता, डोळे बंद कर, शांतपणे झोप. कला त्याला गुड नाईट म्हणून झोपते. दुसरीकडे आपण पाहतो की सकाळी आबा सरोज रजनीला आवाज देतात. रजनी म्हणते की आबा, प्रसाद तयार आहे. सरोजी म्हणते की घटस्थापनेचे सगळं साहित्य काढून ठेवलं आहे देवघरात. रजनीला प्रश्न पडतो की आबा, आपण पूजा कशी करणार? म्हणजे यावर्षी कला आजारी असल्यामुळे ती मूर्ती नाही घडू शकली. तेव्हा तिथे रोहिणी आणि नैना एकमेकांकडे पाहतात. यावर आबा म्हणतात की अगं, श्रद्धा महत्वाची, देवी पण जाणतेस की. तेव्हा आपण देवीचा फोटो ठेवून पूजा करूया आणि घट बसू. रजनी हो म्हणते. तेव्हा तिथे कलाई येते. आबा तिला पाहून म्हणतात की वाव सुनबाई, आज तू स्वतः खाली आली, हे बघून खूप छान वाटलं. नवरात्रीच्या आदल्या दिवशी तुझी तब्येत सुधारली, घरी आली, बरं वाटलं बघ. कला म्हणते की हो आजोबा. रजनी मॅडम, सरोज मॅडम, खरंच मनापासून सॉरी, या वेळेला मी काहीच मदत करू शकली नाही तुम्हाला. सरोज म्हणते की अगं ठीक आहे, तुझी तब्येत महत्वाची. कला रजनीला म्हणते की रजनी मॅडम, तुम्ही केलेल्या नैवेद्याच्या शिऱ्याचा काय घमघमाट सुटला आहे सगळीकडे. खरं तर त्यामुळेच मला खाली येण्याची शक्ती मिळाली. रजनी म्हणते हो का? कला आबाला म्हणते की आजोबा, खरंच सॉरी, या वेळेला मी नवरात्रीसाठी देवीची मूर्ती नाही घडू शकली. आजोबा म्हणतात की असू दे ग, तुझी तब्येत महत्वाची, तुला उगाच कष्ट नको. तसं इथे खूप संकट आली आहे. तेव्हा सगळेजण एकमेकांकडे पाहतात. कला म्हणते की म्हणजे? आबा बोलणार तितक्यात अद्वैत येतो आणि म्हणतो की खरे, तू खाली कशी आली? तेव्हा कला म्हणते की कशी आली म्हणजे? उठली, आवरल्याने आले.
यावर अद्वैत म्हणतो की इतक्या इझिली कसं सांगू शकतेस तू, आणि खाली कशी आली, म्हणजे खाली यायची काय गरज होती असं म्हणायचं आहे मला. स्वतःला सुपरवुमन समजते का? चल. तेव्हा कला नाही नको म्हणते. यावर अद्वैत म्हणतो की तुला तब्येत बिघडून घ्यायची आहे का स्वतःला? आबा म्हणतात की नाही नाही सुनबाई, आता तब्येत बिघडून चालणार नाही. आधीच घरामध्ये एवढं सगळं वाईट झालंय, ते सहन होण्याच्या पलीकडे आहे माझ्या जीवाला. कलाला काहीच कळत नाही. तेव्हा ती म्हणते की म्हणजे आबा तुम्ही असं का म्हणतात? मगाशी सुद्धा तुम्ही असं काहीतरी बोलला. काय वाईट झालं आहे? म्हणजे तुमची तब्येत ठीक आहे ना? आबा म्हणतात की अगं मी ठणठणीतच आहे ग. आता वाईट म्हणजे तुला बरं नव्हतं तेव्हा घरातल्या सगळ्यांना वाईट वाटत होतं. आता तू बरी झाली, तुझी तब्येत सुधारली, चांगलं झालं ना. आता सगळ्यात महत्वाचं, या वर्षी मूर्ती घडवता आली नाही म्हणून याचा विचार करू नको. परिस्थिती तशी होती म्हणून झालं ना. तू काय मुद्दामून केलं नाही. तेव्हा इथे नैना रोहिणीला म्हणते की इथे काय राडे झाले हे आबा लपवतात कलापासून, तिला त्रास होऊ नये म्हणून की काय? रोहिणी म्हणते की असं कसं, त्रास तर व्हायलाच हवा. कला इकडे तिकडे पाहते आणि म्हणते की अनामिका कुठे आहे? दिसली नाही मला आल्यापासून. तेव्हा सगळेजण एकमेकांकडे पाहतात. सरोज खोटच म्हणते की अनामिका माहेर गेले आहे, तिच्या दादाचा वाढदिवस आहे म्हणून. रजनी सुद्धा हो म्हणते. कला म्हणते की हो का? आणि सोहम. रजनी म्हणते की तो पूजेचं सामान आणायला बाहेर गेलाय. तेव्हा इथे नैना आणि रोहिणी कुजबूज करतात की रोहिणी म्हणते की यांच्या लाडक्या सुनेला त्रास होऊ नये म्हणून ती लपवाछपवी चालू आहे. नैना म्हणते की असं कसं? असं असेल तर हिला सगळं सांगायची जबाबदारी माझं आहे. मॉम इन लॉ घरातली मोठी सून आहे, तिला सगळं माहीतच असायला हवं नाही का? कला सगळ्यांचे चेहरे पाहते आणि म्हणते की सगळं ओके आहे ना? घरात काही घडलं नाही ना? रजनी म्हणते की नाही. यावर कला म्हणते की तुम्ही माझ्यापासून काही लपवत नाही आहे ना? नैना तिथे येते आणि म्हणते की कला, अगं तुला काय काय म्हणून सांगू मी आता? तू आजारी असताना इथे काय काय घडलं? तेव्हा आबा मध्येच बोलता की नैना तिची तब्येत बरी नाही आहे. अद्वैत सुद्धा कलाला चिडूनच म्हणतो की तुला परत पहिल्यासारखं नॉर्मल व्हायचं नाही आहे का? ठरवलं आहे का असं? मग असं उभं राहून तुला थकवा येईल. चल वरती चल तू. कला म्हणते की थांब ना चांदेकर, मी कोणाला भेटले नाही आल्यापासून, थोडा वेळ थांबू दे ना. नैना मध्येच बोलणार. तेव्हा अद्वैत म्हणतो की डॉक्टरने काय सांगितलंय? मी अजिबात तुझं ऐकून घेणार नाही आणि तिला वर घेऊन जातो. सरोज नैनाला ओरडूनच म्हणते की तिची तब्येत आता कुठे सुधारते आणि घरातल्या प्रॉब्लेम विषयी उगाच का तिच्या समोर बोलते? तुला इतकी साधी गोष्ट कळत नाही का? नैना चिडूनच म्हणते की तुम्ही सगळे ना, काही नाही झालं तिला, बरी झाली आहे ती आता. तिला जरा काही झालं ना बाऊ करतात नुसतं. आब्बा सुद्धा नैनाला ओरडतात आणि म्हणतात की सरोज बरोबर बोलते. नैना म्हणते की बरोबर आहे आब्बा, चुकते फक्त मीच. मग मला सांगा, मला काही झालं असतं तर घेतली असती का माझी काळजी एवढी? आणि तणतणतच वरती जाते. रोहिणी आवाज देते पण तिचा काही ऐकत नाही. रोहिणी आबांना म्हणते की ही मुलगी पण ना डॅड, मी तिला समजवते आणि नयनाच्या मागोमाग जाते. दुसरीकडे आपण पाहतो की संगीता खूप काळजीत असते आणि दिनकरला म्हणते की आपली कला हॉस्पिटल मधून आली आणि आपण तिला भेटायला नाही गेलो, एकदा जाऊन तिला भेटते असं झालं आहे. तेव्हा दिनकर म्हणतो की खरं आहे तुझं, पण एवढं सगळं घडल्यावर आपण चांदेकरांच्या घरी जाणे बरोबर वाटत नाही ग. तेव्हा संगीता म्हणते की आओ, फोन तरी करू शकतो ना आपण तिला, फोन करूया. नको नको फोन नको. फोन केल्यावर ती आपल्याला म्हणे तुम्ही मला भेटायला का नाही आला? काय सांगायचं मग तिला? आणि आपल्या आवाजातला जरासाही फरक तिला जाणवला ना, ती लगेच ओळखेन या गोष्टी. किती दिवस लपवायचं तिच्यापासून? काय करायचं समजत नाही मला. दिनकर म्हणतो की आपण जावई बापूंना फोन लावूया, त्यांच्याकडून आपल्याला खुशाली कळेल. तेव्हा संगीता हो म्हणते. तर इथे दुसरीकडे आपण पाहतो की अद्वैत कलाची खूप काळजी घेतो. तिला म्हणतो की कॉफी आणू का सूप आणू? कला म्हणते की नको ना चांदेकर, सारखी खात आहे मी. तेव्हा अद्वैत म्हणतो की खायलाच पाहिजे, तू खाशील तर बरी होशील. तुला जे काही पथ्य पाणी सांगितलं आहे ना ते फॉलो करायलाच लागणार आहे काटेकोरपणे. कला म्हणते की चांदोबा काय चाललं आहे तुझं? अद्वैत म्हणतो की काय चाललं आहे म्हणजे डॉक्टरांनी मला जबाबदारी दिली आहे, तुझं रुटीन, तुझं औषध, तुझं डाईट हे सगळं मला फॉलो करावं लागणार आहे आणि मी ती परफेक्टली करणार आहे. कारण कोण आहे मी? कला म्हणते की बरोबर आहे, तू द अद्वैत चांदेकर आहे, ग्रेट आहे, महान आहेस. पण बस ना आता, थोडा वेळ बस आणि मला माझं करू दे काहीतरी. तशी बरी आहे मी आता. अद्वैत तिला गप्प करतो आणि म्हणतो की चूप,
एक तर इतके दिवसापासून तुला त्रास होते आणि आता आराम नाही केला म्हणून अजून त्रास झालेला मला नकोय. मी बघू शकत नाही तुला आणि गेल्या 4 दिवसापासून माझी केवढी धावपळ झाली माझं मलाच माहितीये. कला म्हणते की चांदेकर एक सांगू? तेव्हा अद्वैत म्हणतो की एक कशाला 10 गोष्टी सांग. तू बोलल्यावर कुठलेही पत्ते नाही आहे. तेव्हा कला अद्वैतला मारायला जाते. तेव्हा अद्वैत म्हणतो की मारायचं नाही हा. तुझी बडबड आहे ना, तुझी बडबड नसेल ना तर मला आजारी पडल्यासारखं वाटतं. तेव्हा कला स्माईल देते. अद्वैत म्हणतो की खरं सांगतोय, आता मध्यंतरी तू दिल्लीला गेली होतीस ना, तेव्हा तू नव्हती तर मला कसं तरी होत होतं. मला सहनच होत नव्हतं, त्रास होत होता. तेव्हा कला म्हणते की मी जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा तुला केवढा आनंद झाला होता चांदेकर. मला माहिती आहे ना आणि मी बेशुद्ध होते तेव्हाही तू किती घाबरला होतास ना आणि आला मोठा आणि मला म्हणतोय केवढा त्रास झाला वगैरे वगैरे. अद्वैत म्हणतो की आता जे आहे ते आहे. मी खोटं बोलत नाही. कोण आहे मी? कला म्हणते की हो बाबा हो, तूच अद्वैत चांदेकर. मी नाहीच आहे अद्वैत. कला दोघेही असतात. तेव्हा कला म्हणते की बरं चांदेकर, मगाशी नैनाताई मला काहीतरी सांगणार होती. घरात काहीतरी घडलंय म्हणून. पण तू मला बोलू नाही दिलं आणि मला वर घेऊन आला. असं का केलंस? काही घडलं आहे का घरात? म्हणतो की नाही नाही, असं काही घडलं म्हणून नाही. अगं काय आहे, राहुलचं हे सर्व झालं ना तेव्हापासून नैना खूप चिडचिड करते. म्हणजे तिच्या मनासारखं काय होत नाही म्हणून उगाच काहीतरी खुसपट काढायची. पण जाऊ दे, आपण कशाला चर्चा करायची त्यावर. आता खूप चर्चा झाली. चल आता झोपायचं आहे. कला म्हणते की पण मला सांग ना, तू असं वागणार असशील ना मी तुला किती त्रास देईल. माझ्या एवढ्या 2 दिवसाच्या आजारपणामुळे तू त्रासला आहे. जाते कुठेतरी निघून 8-9 दिवसासाठी, नाहीतरी आजारी पडते ना कायमची आणि बरीच होत नाही. तेव्हा अद्वैत इमोशनल होऊन म्हणतो की अजिबात असं काही बोलायचं नाही. प्लीज, तू आजारी होती पण मला वेड लागलं. तू झोपून होती पण मला करमत नव्हतं म्हणून म्हणतोय. प्लीज, तुला लवकर बरं व्हावं लागणार आहे. अशी सोडून जाण्याची भाषा करायची नाही. तेव्हा कला खूप हसते. यावर अद्वैत म्हणतो की हसतेस काय? मी खरंच सिरियसली बोलतो आहे. तेव्हा तिथे संगीताचा फोन येतो आणि मनाशीच म्हणतो की अरे बापरे, आता झालेल्या प्रकाराबाबत मिसेस खरेला मला काहीतरी विचारणारच. आता मी काय सांगू त्यांना? अद्वैत म्हणतो की 1 सेकंद, मी आलोच. तेव्हा कला त्याला जाऊ देत नाही. अद्वैत म्हणतो की 1 मिनिटात आलो. माझी खूप इम्पॉर्टंट कॉल आहे, बिझनेस कॉल आहे. कला म्हणते की असा कुणाचा फोन आहे तू माझ्यासमोर उचलू शकत नाही? तेव्हा अद्वैत म्हणतो की सांगितलं ना बिझनेस कॉल आहे. जरा पोटा पाण्यासाठी काहीतरी करू दे. 24 तास काय फक्त बायकोची सेवा करायची का? आणि तुला डिस्टर्ब होऊ नये म्हणून जातो आणि तिथून जातो. कला मनात म्हणते की मला घरी आल्यापासून काहीतरी विचित्र वाटते. मी घरी येऊन इतका वेळ झाला तरी आई भेटायला आली नाही. मला असं कधीच होत नाही. आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.